सो हॅलो गाईज, आज आम्ही चाललो आहे शेतात. कारण आमच्या घरी आलेले होते मामा आणि आजी खूप दिवसांनंतर. सो काय झालं ना, विषय असा होता की एवढे वर्ष झाले मम्मीच्या लग्नाला, पण मामा आणि आजींनी कधी आमचं शेतच पाहिलं नव्हतं. सो यावेळेस आम्ही डिसाईड केलं की थोडंसं वेळ काढून शेतात जावं आणि त्यांना शेत दाखवावं. म्हणून आज आम्ही शेतात गेलो. सो स्टार्टिंगला आम्ही पाहिलं की शेतात काहीच नव्हतं लावलेलं, म्हणजे शेत पूर्णपणे खालीच आहे. कारण आता पाऊस पडणार आहे, त्याआधी सगळे पिकं लावले जातील. सो आता तुम्ही पाहू शकता की शेतात काहीच लावलेलं नाही आहे. आता पेरणी करतील आणि मग आम्ही पाहिलं काय काय आहे, कुठे कुठे आहे, काय काय लावलेलं आहे. काय लावलेलं आहे बघा, मी तुम्हाला दाखवते आहे. ते तुम्ही गेस करून सांगा बरं. आणि मग आमच्या शेतात हे बघा, पूर्णपणे शेत रिकामं होतं, म्हणजे काहीच लावलेलं नाही. आमच्या शेतात आंब्याचं झाडसुद्धा आहे. सो आता तर काय सीझन गेला आहे, सगळे आंब संपलेत. सो थोडं पुढे अजून गेले मी आणि ही बघा, ही आमच्या शेतातली विहीर आहे. हीच विहीर आहे जी पूर्ण शेताला पाणी पुरवते बरं. आमच्या शेतात सोलरही आहे, पण त्याची क्लिप मी घेतली नाही आय थिंक. सो नाही आहे ती. आणि इथं बघा, इथं माझी मम्मी आहे, ती बसली आहे मालकीनबाईसारखी. आमच्या इथं हे असं झोपडी टाईप केलेलं, त्याचं बसलेली आहे. आणि हे बघा, आता आम्ही घरी चाललो. माझ्या मम्मीच्या हातात काय आहे ते पाहून मला नक्कीच कळवा. आता आम्ही घरी चाललो आहे, तर सगळ्यात शेवटी मम्मी आणि पप्पा मस्त गप्पा मारत मारत शेतातून येत होते बाहेर. थोडंफार पाऊस पडला होता, त्यामुळे थोडंसं तसं झालेलं आहे शेतात, पाहू शकता तुम्ही. आणि लास्टली पिक माझी ॲड केली आहे. कसा वाटला तुम्हाला माझा मिनी व्लॉग, नक्की सांगा.